नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी घाटी पद्धतीची अख्खा मसूरची आमटी कशी करतात ती बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। तर इथे आहे अख्खा मसूरसाठी लागणारं साहित्य। इथे मी 4 ते 5 तास भिजवलेले अख्खा मसूर आहे, एक बटाटा घेतला आहे आणि तो ह्या पद्धतीने कट केला आणि थोडीशी जाडी त्याची ठेवलेली आहे। आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला, इथे भाजलेला कांदा घेतलेला आहे, सुकं खोबरं आहे भाजलेलं, फोडणीसाठी घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट, तेजपत्ता, एक लाल काश्मीरी मिरची आणि 2-3 तुकडे दालचिनीचे, बस। आणि बाकीचं साहित्य आहे, ह्या 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीरीच्या दांड्या, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर। चला तर मग फोडणीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये 3 पळ्या तेल घालणार आहे। चमचमीत असायला पाहिजे म्हणून तेल थोडं जास्तीचं घालायचं आहे। तर तेल गरम झालेलं आहे। सर्वप्रथम आपण आता ह्या 3 मिरच्या ज्या घेतलेल्या होत्या त्याला फक्त उभ्या बारीक चिरून फ्राय करून बाजूला काढून घ्यायच्या आहेत। छान अशा फ्राय झाल्या की त्या आपण बाजूला काढून घेऊया, त्याचा आपल्याला नंतर वापर करायचा आहे। त्या बघा अशा आपल्या छान तळून झालेल्या आहेत आणि त्या मी बाजूला काढून ठेवते आहे। आता त्याच तेलामध्ये आपल्याला बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे आणि बटाटा अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, थोडासा तांबूस होईपर्यंत। हे बघा अशा प्रकारे आपला छान बटाटा पण फ्राय झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट म्हणजे हिरवं वाटण आणि 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद घालून छान असं व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यावर घालायचं बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीरीच्या दांड्या, टोमॅटो, हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्यावर घालायचं आहे तेजपत्ता, दालचिनीचे तुकडे आणि 1 ची काश्मीरी मिरची आपण घेतली होती, ती अशी मी छोटे छोटे त्याचे तुकडे केले आहेत, ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपल्याला टोमॅटो आणि कांदा छान वाफवून घ्यायचा आहे। आता इथे आपली 2 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा आणि टोमॅटो छान नरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 मोठा चमचा घाटी मसाला, पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला पण फ्राय झाला पाहिजे। आता घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता घालायचे आहेत भिजवलेले अख्खा मसूर। हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी। गरम पाणी घातलं तर आपली आमटी लवकर शिजेल। ही आमटी तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता, पण कुकरमध्ये केल्याने काय होतं की ती ओव्हरकुक होण्याची शक्यता जास्त असते आणि मग तो मसूर एकदम गळून जातो आणि मग त्याची टेस्ट राहत नाही। म्हणून कढईत केल्याने आणि त्याच्यामध्ये असं गरम पाणी घातल्याने ते व्यवस्थित बेताने शिजतं आणि छान लागतं। आता वरून घालायचं आहे त्याच्यात आपण केलेलं वाटण कांद्या खोबऱ्याचं, ते घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं आपण ते शिजू द्यायचं आहे। तर इथे आपली 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता छान उकळी पण आलेली त्याला आहे। आपलं मसूर पण छान शिजलेला आहे आणि अख्खा राहिलेला आहे, अजिबात गळलेला नाहीये। बघा बटाटा पण छान पटकन असा मोडला जातोय, म्हणजे आपल्या मसूरची आमटी छान शिजलेली आहे। तर सगळ्यात शेवटी छान फ्लेवर येण्यासाठी त्याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि हिंग वरून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान राहतो आणि टेस्ट खूप चांगली येते आणि चवीपुरता मीठ। आणि हे सगळं घालून सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून 1 उकळी येऊ द्यायची आहे। आता पुन्हा एकदा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपण ती संपूर्ण सगळं आमटी वगैरे झाल्यावर घालतोच, त्याच्याशिवाय मजा नाही येत। तर आपली इथे झणझणीत आणि चमचमीत अशी घाटी पद्धतीची आमटी तयार झालेली आहे, तरी पण छान आलेली आहे। तर आता आपण आमटी प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा मस्त गरमागरम मसूर सुद्धा अगदी अख्खा राहिलेला आहे, शिजलेला पण आहे, दिसायला एकदम चमचमीत दिसते। ही अशी आमटी गरमागरम तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत नुसती खाल्ली, त्याच्यामध्ये फरसाण घालून मिसळसारखी तरी चालेल आणि त्याच्यात ही अशी छान तळलेली मिरची इतकी छान लागते ना, एकदा नक्की करून बघा या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडणार। आणि अशा छान छान चमचमीत झणझणीत घाटी पद्धतीच्या रेसिपीजसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।